नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक संदर्भात म्हणा, असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, आपण PM किसान पीक विसा हप्ता येण्यापूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा असे सूचना इशारा शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे सुद्धा 7वा हप्ता येण्यापूर्वी महत्त्वाचा असा इशारा देण्यात आलेला आहे. तर PM किसान संदर्भात कोणकोणते इशारे आहेत, कोणकोणते इशारे नाहीत, तर नमो शेतकरी संदर्भात कोणकोणते इशारे, कोणकोणत्याच्या सूचना आणि राज्य सरकारने दिलेल्या प्रयत्न करणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर PM किसानचे हप्ते येऊन 20 हप्ता यायला पाहिजे होता, परंतु आता अजून याला 2 ते दीड महिन्यामध्ये आले. अद्यापर्यंत सरकारनं हा PM किसानचा 20 हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही. आणि नमो शेतकरीसुद्धा 6वा हप्ता वितरित होऊन बरेच सारे दिवस झाले, परंतु 7वा हप्ता अजूनही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आलेला नाही. तर त्याच्या अगोदर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे असे सुद्धा आहे. तर शेतकऱ्यांना जसं का पाहायला गेलं तर की जे काही PM किसानची योजना बंद झाली आणि PM किसानचे नियोजनासाठी जे काही केले होते आणि ते PM किसानसाठी फ्रॉड सुरू आहेत आणि शेतकऱ्यांची PM किसानचे एकत्र घेतलं जात आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. तर सर्व शेतकऱ्यांनी सर्व सावधान घेणे शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. PM किसानची डाउनलोड करून त्या तुमच्या बॅलन्स जिरू शकतो. त्या केंद्र सरकारने PM किसान संदर्भात एक महत्त्वाची सूचना आणि महत्त्वाचा इशारा दिलेला आहे आणि या शेतकऱ्यांनी पालन करावं आणि असंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बरेच सारे शेतकऱ्यांना आता काही फेक बातमी व्हायरल होतात की PM किसान बंद झाली आणि नमो शेतकरी बंद झाली आणि त्यामुळे किंवा जे काही तुमची योजना तुमच्या खात्यामध्ये येत नाही, स्थानांतर झालेलं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे काम करा, ते काम करा, अशामुळे शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे आणि हे फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी PM किसान होऊ नये म्हणून एक महत्त्वाचा सूचना दिलेली आहे. ते सूचना शेतकऱ्यांनी काय पालन आहे आणि काय करावं लागेल, कुठल्याही लिंकवरून डाउनलोड करू नये की त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण की शेतकऱ्यांना असे बऱ्याच शेतकऱ्यांना फोन येत आहेत की तुमचं PM किसानचे पैसे आलेले नाहीत का आणि आले नसेल तर तुम्हाला हे सगळे तुमचे कामे एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, या लिंकवरती क्लिक करा आणि पकडमध्ये होईल त्याच्या पद्धतीने तुमच्या लिंकवर तुम्ही शेतकऱ्यांनी लिंक करू नये. तर PM किसानचा जे काही 20 हप्त्यासाठी जे काही 93,66,000 शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीसुद्धा 7व्या हप्त्यासाठी 93,66,000 शेतकरी पात्र आहेत आणि हे सगळे शेतकऱ्यांना कुठलंही काम करायचे नाही आणि कुठलंही काम ॲप घ्यायचं नाही, उघडून बघायचं नाही आणि कुठल्या लिंकला क्लिक करायचं नाही. हे जर तुम्ही 4 कामे केली तर तुमचं फार्मर ID जर अपलोड केले असेल, तर तुमचं जर लँडचा प्रॉब्लेम येस असेल, तर KYC येस असेल आणि किंवा याचबरोबर आधार शेडिंग येस असेल, तर या 4-5 कामे हे असेल तर ओके असेल, तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पात्र केलेलं आहे आणि असं समजू शकता आणि हे समजू शकायचे झालेलंच आहे. तुम्हाला क्लेम कुठलाही ॲप घ्यायचं नाही, कुठला जेणेकरून लिंकवर हे क्लिक करायचं नाही. तर सरकारने जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहेत आणि योजना बंद झाली अशी सूचना झाली आहे. तर बरेच सारे शेतकरी हप्ता आलेला नाही, परंतु ही योजना कुठल्या पद्धतीची PM किसान योजना बंद झाली नाही आणि बंद झालेली नाही आणि हे मात्र तुला स्पष्टपणे सांगतो. आणि 20 हप्त्यासाठी जे काही त्या संदर्भात जे काही राज्य व केंद्र सरकारच्या तारीख जाहीर केलेली आहे, परंतु त्या तारीख असं वाटतं की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होऊ शकते आणि नमो शेतकरीसुद्धा तर 7व्या हप्त्यासंदर्भात जे काही PM किसानचं जे काही होऊ शकतं ते तुमच्या महत्त्वाचे सूचना सांगितलेल्या आहे की PM किसान योजनेबरोबर तुम्हाला महत्त्वाचे स्पष्टीकरण द्यावं आणि तारीख कधी जाहीर होणार, कधी PM किसानचा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार, ते कधी देणार आणि याच्या संदर्भात संपूर्ण सरकारने स्पष्टपणे द्यावं असे की या फरवड शेतकऱ्यांना कळवण्यात येते की सूचना दिलेली आहे की सूचना त्याचबरोबर बरेच सारे शेतकरी व्हायरल होत आहेत की फ्रॉड व्हायरल होत आहेत की
पी एम किसानचा 30,000 रुपये यायचं असेल तर लिंक ओपन करा आणि ते लिंक ओपन याच्या संदर्भात कुठल्याही लिंक तुम्ही शेतकऱ्यांनी क्लिक करू नये, कारण की जर तुम्ही केला तर तुमचा अकाउंट झिरो होऊ शकतो. तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते पूर्ण पैसे उडू शकतात. तर सरकारने पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात सूचना दिलेल्या आहे. तर त्या सूचनेमध्ये तेवढंच हे करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.